तर नमस्कार मित्रांनो. तर मी तुमचा धीरज. किती दिवसानंतर पुन्हा मी आज कॅमेरा उचलला आहे, कारण की एवढ्या दिवस जरा गरम्यामुळे हालत खराब होते, विकनेस वगैरे होता. म्हणून तुम्हाला डेली सांगत असतो की तुमचं काम तुम्हीच करा, पण जरा गरम्यातून जरा व्यवस्थित जरा काळजी घेऊन हे करत जा, कारण की बॉडी डिहायड्रेट होते. पाणी वगैरे जास्त पीत जा. डेली सांगतो तसंच तुम्हाला की पाणी जास्त पीत जायचं, कारण की पाणी कमी झालं की विकनेस वगैरे येतो. बाकी आजचं म्हणजे आता मी 8-8:30 वाजता कॅमेरा उचलला आहे, तर जातो मी घरी, कारण की आज जरा आमची दादाची वगैरे अशीच पार्टी आहे, चिकन वगैरे. दादाचे मित्र. आज पार्टी आहे, तुम्हाला दाखवतो मी सगळ्या गोष्टी तिकडल्या. बाकी ब्लॉग वगैरे येत जाणार. 4-5 दिवस गॅप होईल, त्याच्यात काय हे नाही आहे, पण जरा समजून घ्या, कारण की येणार ब्लॉग, हे येणार डेली येणार. बाकी आता भेटतो मी, सगळं हे करतो, गोळा करतो, चार्जर वगैरे सगळं डबा वगैरे भरतो. बाकी आता भेटतो तुम्हाला पुढे, कारण की एक ब्लॉग केलेला मी, पण तो एडिट करायचा राहून गेला आणि त्याच्यातली एक व्हिडिओ डिलीट झाली. त्याच्यामुळे मग मी मन गेलं म्हणून मी अपलोड केलाच नाही, इग्नोर केलं. बाकी आता भेटतो. चिकन जरासं घ्यायचं आहे, त्याने बाकीचं घेतलं आहे. अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे आणि आपल्याला राईस घ्यायचं आहे बासमती. ते घेतो आणि निघतो मी. बाकी आता भेटू आपण पुढे जाऊन. चला तर आलो पण राईस घ्यायला मी आलो इथे. बघू आता 1.5 किलो राईस घेतो. किती हवं तर बघ तू का खाली घेते खाली. आता आपण आता डायरेक्टली घरी जायला निघतोय, कारण की इथे आता मध्ये कुठे थांबायचं नाही आहे, आपल्याला घरी जायचं. घरी जाऊन कपडे चेंज करून, कॉस्ट्यूम चेंज करून जायचं आहे आपल्याला. तर भेटू आता तुम्हाला डायरेक्ट घरी. आलो, जस्ट आत्ताच घरी आलो. तर जरा फ्रेश वगैरे होतो, थंड पाण्याने मस्त तोंड वगैरे धुतो, कारण की ऑइली चेहरा झाला आहे. कारण भरपूर रोडला भरपूर धुरळा आहे, मरणाचा धुरळा आहे. एवढा धुरळा की अक्षरशः नको वाटतं. बाकी आता फ्रेश वगैरे होतो, मस्तपैकी एक चहा वगैरे काहीतरी बिस्किट खातो आणि मग जातो डायरेक्ट पार्टीच्या लोकेशनला. असेच नवनवीन ब्लॉग वगैरे टाकत जाईल मी. तर भेटू मग डायरेक्ट लोकेशनलाच. तर आलो मी फ्रेश वगैरे होऊन. आता मी चहा बी पितो. मम्मीला सांगली चहा बनवायला, पण भारी आहे. चहा बनवते मम्मी. चहा पिणार जाणार. आधी आता दादाला कॉल करून विचारतो कुठे आहे ते. एवढं सगळं सामान मी घेतलं आहे. टोप बी पाहिजे त्याच्यात, अजून मम्मी चमचे वगैरे देते. मग हे घेऊन आता जाणार त्या लोकेशनला. आता वाजले किती, 9ला 5 मिनटं आहेत. भरपूर वेळ होणार आहे जायला. काम आता काय नाही, आता जेवायचं फक्त. उद्या उपवास आहे, पण 12च्या आत व्हायला पाहिजे जेवण. बघू आता होईल 12च्या आत. चला भेटतो मी तुम्हाला. निघालोय मी आता, कारण की इथेच माळावरती जायचं, नारकरवाडीचा माळ. मागच्या टायमिंगला क्रिकेटच्या मॅच झालेल्या तिथेच. आता निघालो मी तेच. भेटतो मी आता डायरेक्ट लोकेशनला जाऊन भेटतो तुम्हाला. तर मी आलो इथे. अपडेट दिली नाही, कारण की कसं झालं, आल्यानंतर सगळं चुली वगैरे मांडलेल्या होत्या, पण सगळं करायचं होतं. चिकन वगैरे वॉश केलं, पुन्हा टोपाला दादाने लेवण वगैरे लावली, जराशी शेवकुंड वगैरे माळावरती शोधली. मग हे होतं आहे, कारण की करायला ठेवलं आहे. बाकी तुम्ही सांगा, कारण की कॅमेऱ्याची क्लिअरिटी नाईट व्ह्यूला चांगलीच येते माझ्यामध्ये तरी. बाकी तुम्ही सांगा कसं काय ते. चिकन ग्रेव्ही वगैरे करायचं आणि फ्राय पण करायचं आहे. बाकी आता भेटू पुढे जसं काय, कारण की आता मस्तपैकी पाणी आणायला गेलेत ते उमाळ्यावरती. पाणी आणल्यावरती जरा मॅरिनेट वगैरे करणार व्यवस्थित. तर भेटू पुढे. चला, आता आम्ही स्टार्टर चालू केला आहे. अंडा फ्राय नाही,
अंडा बॉईल करून मस्तपैकी अंडा मसाला. अंडा मसाला. आणि असं दीपक कसं लागतंय? होय दीपक दादा. नाही काय सांगू नाही. सांगू शकतो. नाही आता नाही दीपक दादा सांगू शकत, पण टेस्टी झालंय. मी पण खाऊन बघितलं, हे खाता येतात. अजून आमचे 2 माणसं येणार आहेत अजून. त्याच्यात ना वर्ण दीपक दादा गरम. आम्ही आता आलो इथे उमाळ्यावरती पाणी भरायला. जमिनीतून पाणी येतं. हे लोकेशन जरा हंडू ह्या कर आणि धू खाली घाण बिना तर राहून द्यायचं. पाणी एकदम शुद्ध आहे प्रॉपर. अभि आम चले काय नाही 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. मस्त पाणी गोड गोड असतं, म्हणून आमच्या नादवडे गावाला पाण्याची कमी नाही उमाळ्यामुळे. तर जातो मी जेवायला बसणार. हे बाकीच्यांचं नाही एवढ्यात जेवण, कारण की आपला उद्या उपवास आहे. उपवासामुळे उद्या डायरेक्ट, त्यामुळे आता जेवायला बसतो, कारण की 11:30चा टायमिंग झालं आहे. चला भेटतो पुढे जाऊ. सो आता मी आलो घरी. जेवण वगैरे म्हणजे जेवलो मी लवकर 11:15पर्यंत, कारण की उपवास आहे ना. सो आता झोपतो मी. गुड नाईट, टेक केअर. भरपूर गरम होते, तुम्ही पण काळजी घ्या. सर्वांनी भेटू आपण पुढील ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग छोटा मोठा जेवढा असेल तेवढं हे करा, ॲडजस्ट करा. बाकी पुढचे ब्लॉग येतील. जेवण वगैरे झालेलं दाखवलं नाही, कारण की जास्त वेळ झालेला जेवायचं पण होतं. सो भेटू पुढील ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.